अष्टावक्राला पित्याबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यामुळे तो आपल्या मातामहालाच म्हणजे उद्दालकांनाच आपला पिता समजू लागला. अष्टावक्र 12 वर्षांचा झाला. तो व श्वेतकेतू म्हणजे मामा भाचे बरोबरच वाढले व महर्षी उद्दालकांकडे वेदाध्ययन करू लागले. एकदा अष्टावक्र उद्दालकाच्या मांडीवर बसलेला होता. तेथे श्वेतकेतू आला व त्याने अष्टावक्राला पित्याच्या मांडीवरून बाजूला सारले. अष्टावक्र रडू लागला. तेव्हा श्वेतकेतू म्हणाला, ही तुझ्या पित्याची मांडी नाही, त्या मांडीवर माझा अधिकार आहे. श्वेतकेतूच्या कटुवचनांनी व्यथित झालेला अष्टावक्र आईजवळ जाऊन आपल्या पित्याबद्दल विचारू लागला. मुलाच्या प्रश्नांनी सुजाता व्यथित झाली. गडबडून तिने सर्व वृत्तांत त्याला सांगितला. सर्व वृत्तांत व पित्याच्या मृत्यूचे रहस्य कळल्यानंतर रात्री त्याने व श्वेतकेतूने राजा जनकाच्या दरबारात जाण्याचा निर्णय घेतला. राजा जनकाच्या दरबारात जाऊन त्याने बंदीस पराभूत केले व त्याला जलसमाधी देण्याचा आग्रह धरला. तेव्हा बंदी म्हणाला, मी वरुणाचा पुत्र आहे, मी पाण्यात बुडू शकत नाही. खरे तर वरुणाला यज्ञाकरता काही ब्राह्मण हवे होते, म्हणून मी जलमार्गाने त्यांना तिकडे पाठवले होते. आता त्याचा 12 वर्षीय यज्ञ समाप्त झालेला आहे, तेव्हा ते सर्व ब्राह्मण परत येतील. बंदीने सांगितल्याप्रमाणे त्याने बुडविलेले सर्व विद्वान जास्त तेजस्वी स्वरूपात प्रकट झाले. तेव्हा राजाची आज्ञा घेऊन बंदीने स्वतःच समुद्रात प्रवेश केला व तो वरुण लोकास गेला. जनकाने सर्व विद्वानांचा आदर सत्कार केला. आपल्याला जे जमले नाही ते आपल्या पुत्राने करून दाखवले हे बघून कहोड कृतकृत्य झाला. वडील आणि मामाला समवेत घेऊन अष्टावक्र आपल्या आश्रमात मातेकडे परत आला. कहोडाने सुजातेच्या समोर अष्टवक्रास सांगितले की तू जाऊन समंगा नदीत स्नान करून ये. वडिलांच्या आज्ञेनुसार अष्टावक्र नदीत शिरताच त्याचे शरीर सरळ झाले.